नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीषा कदम. आता आपण या ऑनलाईन सिरीजमध्ये जी पशुधन विभागाची भरती आली आहे त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी यात आपण तयारी करणार आहोत. त्याचा तांत्रिक सिलेबस जो आहे त्यामध्ये पशुसंवर्धनाच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याची आपण तयारी या प्लॅटफॉर्मवर करून घेत आहोत. त्यासाठी मी इथे आहे आणि आता आपण हे पहिलं इंट्रोडक्टरी लेक्चर घेत आहोत या सिरीजमधलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त सिलेबस काय आहे, त्याचे टॉपिक्स काय आहेत, त्यामध्ये आपल्याला कशाची तयारी करायची, त्याच्यावरती कोणते कोणते क्वेश्चन्स आयोगाने विचारले, त्याचा टाईप कसा असतो, किती डेप्थमध्ये क्वेश्चन विचारतात, त्या गोष्टी बघणार आहोत. आणि एक सुरुवातीला श्री गणेश म्हणून एक छोटासा टॉपिक आपण घेणार आहोत पशुगणनेचा. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. सिलेबस इथून चालू होतोय. त्यामध्ये बायलिंग्वल सिलेबस असेल, म्हणजे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. आता आपल्या पूर्ण सिरीजसाठी माझ्या दोनच फक्त सूचना आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इंग्लिशला घाबरू नका. आय एम डॅम शुअर की तुम्ही खूप हुशार आणि सिन्सिअर विद्यार्थी आहात. तर थोडे थोडे इंग्लिश शब्द आले, तांत्रिक शब्द असतील ते, जसं की ब्रीड्स असेल किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल, त्यासाठी मराठी शब्द तुम्हाला मिळणारच आहे. तांत्रिक दोन्ही बायलिंग्वल मी शब्द सांगत जाईन. फक्त तुम्ही इंग्लिशला घाबरू नका, कारण आपण अधिकारी होणार आहोत. थोडे थोडे इंग्लिश शब्द आपल्याला येत असतात, फक्त आपण थोडंसं घाबरतो. वॅक्सिनेशन आपण जनरल लाईफमध्ये म्हणतो, वॅक्सिन घेतलं, पण इथं अभ्यास करताना आपण लसीकरण, लस घेतली असंच एक्सपेक्ट करतो आणि आपण घाबरतो. तेवढं फक्त करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी यामध्ये आहेत त्या फॅक्च्युअल असणार आहेत, जसं की नंबर्स असतील, स्टेटच्या रँक्स असतील किंवा प्रजातींची नावं असतील की या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कोणत्या आढळतात, किंवा पॉप्युलेशन वाईज त्यांची रँक असेल. या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. जसं की आपण त्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स बनवूयात. मी माझ्या सांगेन, तुम्ही तुमच्या बनवा, आणि त्या दृष्टीने आपण क्वेश्चन्स आपल्याला कसे चांगल्या पद्धतीने सोडवता येतील याच्यावरती काम करूयात. ठीक आहे, तर आपण सुरू करूयात. पहिला टॉपिक आहे देशातील आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची माहिती. म्हणजे आता आर्थिकदृष्ट्या महत्वाचे म्हणजे काय, की ज्यापासून आपल्याला आर्थिक उत्पादन मिळणार आहे कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये, जसं की मांस असेल, अंडी असेल, दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील, लेदर असेल, या सगळ्या गोष्टी. तर अशा ज्या पण स्पेसीज आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत. मग पशुधन आणि कुक्कुट पक्षी. कुक्कुट पक्ष्यांमध्ये आपण तरी पोल्ट्रीची माहिती घेणार आहोत, आणि इतर त्यामध्ये इन्क्लूड बरेच आहेत, बदक असतं वगैरे वगैरे, त्या गोष्टी त्यामध्ये येतात. आणि पशुधनामध्ये गायवर्गीय म्हणजे त्याला आपण कॅटल म्हणतो, परत म्हैसवर्गीय, परत घोडे, खेचर, गाढव, या सगळ्यांची आपण सांख्यिकी माहिती आणि थोडी थोडी माहिती प्रजातींची वगैरे घेणार आहोत. आपला मेन फोकस हा गाय, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या यावर राहणार आहे. ठीक आहे. दुसरा टॉपिक आहे देशातील आणि महाराष्ट्रातील गोवंशीय, म्हैसवर्गीय, शेळ्या, मेंढ्या, घोडे आणि कुक्कुट पक्षी यांच्या देशी प्रजातींची माहिती. आता वरती काय होतं, आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या प्रजाती. इथे काय म्हटले, देशी प्रजातींची माहिती म्हणजे दोन इंडिजिनस ब्रीड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे देशी, आणि एक्झॉटिक म्हणजे विदेशी. तर विदेशी प्रजाती आपण का आजमावतो किंवा का आपल्याकडे आणतो, का तर त्यांचं प्रोडक्शन लेवल जास्त असते, त्यांच्यापासून उत्पादन जास्त मिळतं वगैरे. पण देशी प्रजातींची त्यांची खासियत असते, जसं की त्या आपल्या वातावरणात खूप चांगल्या पद्धतीने टिकून राहतात. आपण बघितलं असेल ना की आपल्या इकडे आढळणाऱ्या ज्या गायी असतात त्या देशी म्हणजे काटक असतात. त्या फार अशक्त असल्यासारख्या वाटतात, पण त्या अशक्त नसतात, त्या काटक असतात. तर मग आपल्याला हे सगळं का करायचंय, तुम्ही आता पशुधन पर्यवेक्षक होणार आहात, मग तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती असली पाहिजे की कोणत्या प्रजाती आपल्याकडे आढळतात, त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत, त्यांना कोणत्या प्रकारचा चारा लागतो, किती प्रमाणात चारा लागतो, त्यांना कोणते रोग होऊ शकतात वगैरे वगैरे गोष्टी. आता त्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, आता आपण तुम्हाला म्हटलं होतं तसं आपण आता बघूयात. काय आहे हा क्वेश्चन, कोंबड्यांमधील गिरिराज आणि वनराज या जाती कशासाठी प्रसिद्ध आहेत. आता एवढं कळालं. आता तुम्ही काय करा, पहिली गोष्ट, हा व्हिडिओ आता पॉज करू शकता, हा क्वेश्चन तुम्ही वाचू शकता, ह्याचे पर्याय वाचू शकता, थोडं थांबा आणि पुढे जाण्या अगोदर तुम्ही ह्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. यामुळे दोन गोष्टी होतील, तुम्हाला क्वेश्चनचा अंदाज येईल की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, किती डेप्थ मध्ये विचारले जातात. आता तुम्हाला हे कळालं की कोंबड्यांच्या प्रजाती तर अभ्यासायच्यात, पण त्या कशासाठी वापरतो हे पण अभ्यासायचंय. म्हणजे काही कोंबड्यांच्या प्रजाती ह्या मांसासाठी असणार आहेत, तर काही अंड्यासाठी असणार आहेत, तर काही दोन्हीसाठी असणार आहेत. एवढं आपल्याला आता क्लिअर झालं. आणि एवढं कळालं की कोंबड्यांमध्ये गिरिराज आणि वनराज ह्या दोन प्रजाती तर आहेत. एवढा आपला अभ्यास पण झाला. आता इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक टॉपिकसाठी तुम्ही हेच करायचंय, थोडं थांबा, क्वेश्चन पहा आणि त्याची उत्तर आपण नंतर शोधू. आता आपण त्याची उत्तर नाही शोधणार आहे,
जेणेकरून तुमच्या त्या डोक्यात गोष्टी राहतील की आपल्याला असा अभ्यास करायचा आहे आणि याच अनुषंगाने आपण पुढे जाणार आहे. ठीक आहे. आता अजून 3 क्वेश्चन आहेत पुढे. महाराष्ट्रात आढळणारी गायीची जात कोणती? म्हणजे यापैकी महाराष्ट्रात कोणती गायीची जात आढळते? काय? गवळाऊ, खिल्लार आणि डांगी आणि वरीलपैकी सर्व. आता लॉजिकने क्वेश्चन सोडवायचा झाला तर वरीलपैकी सर्व असल्यानंतर आपण थोडं थांबतो, विचार करतो. जनरल नॉलेजने क्वेश्चन सोडवायचा झाला तर आपल्याला हे माहिती आपल्याकडे गवळाऊ आढळते, आपल्याकडे खिल्लार पण आढळते. डांगी जरी माहीत नसली तरी 2 तर आपल्याकडे आढळतात, म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर असू शकतं आणि शेवटी ऑप्शन पण आहेच ना. म्हणजे आपण अभ्यास करताना त्या सिरीजमध्ये क्वेश्चन सोडवायचे कसे, उत्तरापर्यंत कसं जायचं, कसा अंदाज लावायचा. जरी आपल्याला फॅक्च्युअल क्वेश्चन विचारणार असतील सरळ सेवेमुळे तरी TCS थोडासा पॅटर्न चेंज करू शकते IBBSच्या धर्तीवरती. वरीलपैकी सर्व किंवा मागे आपण जसं बघितलं की यापैकी नाही, दोन्ही, असं थोडं कन्फ्युजन पण होऊ शकतं किंवा करू शकतात ते. तर त्यासाठी आपण सगळ्या अँगलनी तयारी करण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील आणि आपले सक्सेस रेट आपला जास्त वाढवता येईल. ठीक आहे. आता सेम काय क्वेश्चन येते, महाराष्ट्रात आढळणारी मेंढीची जात. म्हणजे आपल्याला गायी पण बघायच्यात, मेंढ्या बघायच्यात, शेळ्या बघायच्यात, म्हशी बघायच्यात. मेंढीची जात आता अंगोरा, मडग्या, नाल्ली आणि मालापुरा. ह्याचं पण उत्तर तुम्हाला पॉज करायचंय, तुमचं तुम्हाला विचार करायचा. आता बऱ्याच लोकांना हे कळालं असेल की नाल्ली आणि मालापुरा हे आपल्याकडे नाहीच आहे. राहिलं काय? मडगळ आणि अंगोरा. आता हे तुमच्यावर आहे, तुम्ही पॉज करा व्हिडिओ, बघा आणि नंतर गुगल सर्च करा. तुम्हाला कळेल की आपण किती उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आता सेम हा काय क्वेश्चन आहे, कोणती जोडी चूक आहे? यामध्ये काय विचारलंय आपल्याला? जिल्हा विचारलाय. इथे मध्येच एक राज्य विचारलं, म्हणजे काय? डेक्कनी, पुणे, जमुनापारी, बिहार, बेरारी, विदर्भ आणि संगमनेरी, पश्चिम महाराष्ट्र. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातल्या तर जाती करायच्यात, महाराष्ट्रात कोणत्या आढळतात त्यामध्ये थोडं जिल्ह्यावाईज पण आपल्याला बघायचंय. हे आपल्याला क्लिअर झालं. नंतर आपल्याला थोड्या दुसऱ्या स्टेट मधल्या पण बघायच्या. म्हणजे आता आपण अभ्यास करताना कसं करूयात, आपल्या भारतात आढळणाऱ्या देशी प्रजाती हे तर आपण पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर प्रत्येक राज्यात आढळणाऱ्या थोड्या थोड्या पेसीस ज्या मला महत्वाच्या वाटतील तुम्हाला सांगायला, की समजा झारखंडमध्ये आढळणारी एखादी कोंबड्यांची प्रजात असेल, नावावरून समजतं पण आपण ती बघूयात, जेणेकरून तसा प्रश्न आला तरी आपल्याला आला पाहिजे. परत महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजाती आपण पाहूयात की फक्त महाराष्ट्रात आढळतात, त्या स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्राच्या. आणि परत महाराष्ट्रामध्ये थोड्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या आढळतात, म्हणजे आपली तिन्ही स्तरावरती तयारी होतीये. ठीक आहे. तुम्हाला तिन्ही प्रकारचे प्रश्न आले तरी तुम्हाला सोडवता येतील. आणि जरी पॅटर्न बदलला, थोडा उघड झाला, कॉम्पिटिशन वाढली, तरी आपण स्पर्धेमधून बाहेर नाही फेकले जाणार. आपला सक्सेस रेट कायम तिथेच राहील, आपण टिकून राहू, आपल्या सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण तयारी करूया. पुढचा टॉपिक काय? पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची पैदास, कृत्रिम रेतन, गोठीत रेतमात्रांची हाताळणी इत्यादी. म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपण एकदा वाचूया. लाईव्हस्टॉक अँड पोल्ट्री ब्रीडिंग इन्क्लुडिंग द क्रॉस ब्रीडिंग, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड हँडलिंग ऑफ फ्रोझन सिमेन. आता आपल्याला हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आपल्याला माहित असतं, जेव्हा प्राण्यांची प्रजात करण्यासाठी नॅचरली जेव्हा त्यांना अडचण येते तेव्हा आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा पर्याय घेतो. तर ते कसं असतं, त्यामध्ये काय करायचं, मग त्याच्या छोटे छोटे गोष्टी एकदम बेसिक करायच्यात, की टेम्परेचर किती असतं, ते कुठल्या व्हाईलमध्ये स्टोअर करायचं, कसं स्टोअर करायचं, परत त्याचा यूज कसा करायचा, किंवा जे आपण स्टोअर केलेलं आहे ते कसं वापरायचं, त्यांची पैदास कशी होते, क्रॉस ब्रीडिंग. मग आपण एखादी प्रजाती आपण बघूयात की त्या 2 प्रजातींच्या क्रॉस ब्रीडिंग मधून तिसरी प्रजाती तयार होते, त्याची काय वैशिष्ट्य असतात, ते आपण असं का करतो, यातली कोणती वैशिष्ट्य घेतो, त्यातली कोणती वैशिष्ट्य घेतो, या अँगलने आपल्याला पुढे जायचं. आता हा क्वेश्चन आहे याच्या संदर्भात, म्हशीचा गर्भावस्था कालावधी साधारणतः इतक्या दिवसांचा असतो. ठीक आहे. आता हा क्वेश्चन थोडा अवघड वाटू शकतो की अरे इतकं कसं लक्षात ठेवणार, म्हैस आहे, गाय आहे, वगैरे वगैरे गोष्टी. याच्यासाठी पण तुम्हाला मी एक ट्रिक सांगते नंतर. काही प्राणी असतात ज्यांचा आकार, आता म्हैस आहे, हत्ती आहे, आकारावरून आपल्याला अंदाज लागू शकतो की ह्यांचा गर्भावस्था कालावधी जास्त असतो, म्हणजे गस्टेशन पिरियड, म्हणजे बाळ पोटात असण्याचा पिरियड आणि तिथून जन्म देते जेव्हा ती, असं. तर ते आपण आता बॉडी टाईप वरून पण लक्षात ठेवू शकतो. मी कसं लक्षात ठेवलं होतं की वाघ, सिंह यांचा, टायगर लेपर्ड ह्यांचा थोडा वेगळा असतो, हरिण हे छोटे छोटे असणारे प्राणी यांचा थोडा वेगळा असतो, बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या यांचा थोडा वेगळा असतो, ससा वगैरे छोटे प्राणी यांचा थोडा कमी असतो. अशा अँगलने आपण करायचे. प्रत्येक प्राण्याचं आपण लक्षात ठेवलं तर आपण गोंधळून जाऊ आणि आपल्याला अवघड वाटू शकतं. तर या दृष्टीने आपण पुढे जाणार आहोत. आणि
दिवस आणि महिने लक्षात ठेवायचे, जेणेकरून त्याला 30ने गुणलं तरी ते लक्षात ठेवायला सोपं जातं. ठीक आहे. आता पुढे, महाराष्ट्र राज्यातील पशुधन व्यवस्थापन आणि पशुपालन पद्धतींची माहिती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक आपण आता हे जर देशातील करायला गेलं तर ते फार कॉम्प्लिकेटेड आणि वास्ट होऊन जाईल. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, फक्त महाराष्ट्रातील. आपण काम इथेच करणार आहोत. मग आपल्याला हे माहित हवं, तुमचं पोस्टिंग गडचिरोलीला झालंय किंवा कोल्हापूरला झालंय किंवा यवतमाळला झालंय किंवा नाशिकला झालंय, तिथे कोणत्या पद्धतीने पशुपालन केलं जातं, हो की नाही, हे तुम्हाला टिप वाटेल. पण असाच अभ्यास केला तर सोपं जातं. तुम्ही हा विचार करा की तुम्हाला काम काय करायचंय, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं सोपं जातं. त्या भागामध्ये कसं पशुपालन केलं जातं, त्या भागामध्ये कोणत्या कोंबड्या पाळल्या जातात, मग त्यांना बाबा कोणते आजार होतात, त्यांना कोणतं खाद्य लागतं, हे माहित पाहिजे ना. मी आहे पश्चिम महाराष्ट्रातली, मला फक्त इकडचंच माहिती आहे. मला जर तिकडच्या गोष्टी माहित नसतील तर मी उद्या काम कसं करणार. म्हणून आपल्याला हा सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला, सिंपल. आता यामध्ये काय विचारले की गोठ्याचं बांधकाम करण्यासाठी योग्य दिशा कोणती, ह्या गोष्टी आता आपल्याला जनरली सगळ्यांना माहित असतात. मग हे असं क्वेश्चन विचारण्यामागचं लॉजिक काय असतं की तुम्हाला किती माहिती आहे त्यातलं, कशासाठी गोठा कसा बांधला जातो, त्यामध्ये वारं कुठून आलं पाहिजे, प्रकाश कुठून आला पाहिजे, म्हणजे सनलाईट, पाऊस आला तर कसं गुरांचं संरक्षण झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. पशुधनाची ओळख पटवण्यासाठी वापरली जाणारी संसाधने आणि आवश्यक बाबींच्या नोंदी करणे, अभिलेख जतन करण्याचे महत्व. 3 गोष्टी आहेत, मी तुम्हाला 3 गोष्टी समजून सांगते. पशुधनाची ओळख पटवण्यासाठी वापरली जाणारी संसाधने, ह्यामध्ये तुम्हाला आपण सगळ्यांनी पाहिलेलं असतं, गायींच्या कानाला पण लावलेले ते येलो टॅग्स पाहिलेले असतील. हेच आहे ते की ते टॅग्स वापरतात, त्याच्यावरून किती फायदे होतात. विमा काढता येतो, ID करतो, त्या प्राण्याचं वय कळतं, त्या प्राण्याचा आजार कळतो, किती ते दूध देते, सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. जेणेकरून काय, आपण माहिती सोपी आणि कॉन्सन्ट्रेटेड करून ठेवतो. बरोबर. हे झालं संसाधने. आवश्यक बाबींच्या नोंदी करणे, आणि हे सगळं करण्याचं महत्व काय, हे सगळं का करतो आपण, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, या गोष्टी आपल्याला पाहिजेत. बेसिक आणि सोप्या गोष्टी आहेत, त्या आपण करूयात कव्हर. पुढचं काय, पशुधन आणि कुक्कुट व्यवस्थापन. आता हे तुम्हाला वाटेल की सेमच टॉपिक आहे, हा तर मागे होता तसा. यामध्ये फक्त आपल्याला व्यवस्थापन बघायचंय. गोठा म्हणजे तुम्ही 2 प्रकारचे गोठे पाहिले असतील. एक नॉर्मल एका लाईनमध्ये शेळ्यांना किंवा गुरांना बांधलेलं असतं, गाई म्हशींना. काही ठिकाणच्या गोठ्यांमध्ये मध्ये दावण असते, दोन्ही साईडनी गुरं असतात, किंवा काही ठिकाणी उलट्या साईडने असतात, म्हणजे 2 दावणी असतात आणि त्यांची शेपटी एकमेकांकडे असते. मग ह्या पद्धती का असतात, त्या अवलंबण्याचं महत्व काय असतं, किंवा का असं करायचं, त्याच्या मागचं कारण काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, कुठल्या भागामध्ये कोणती पद्धत जवळपास सूट होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघूयात. आणि आता यामध्ये आपण एक गोष्ट फक्त यामध्ये करणार आहोत, सोपं थोडं करूयात. कुक्कुट व्यवस्थापन तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी दिसेल. मागे इथे पक्षी खाद्य इथे आहे, किंवा सगळीकडे तुम्हाला कुक्कुट पक्षी दिसतील. तर आपण कसं करूया, तुमचं कन्फ्युजन कमी करण्यासाठी, नोट्स थोड्या सुटसुटीत बनवण्यासाठी आणि अभ्यास सोपा होण्यासाठी प्रत्येक ठिकाणावरून कुक्कुट आपण बाजूला काढूयात. पोल्ट्रीचं मी एक सेपरेट लेक्चर घेईन, एकामध्ये झालं तर बेस्ट, किंवा 2 मध्ये घेऊयात, जेणेकरून तुम्हाला पोल्ट्रीचं पहिल्यापासून जेवढे आपण टॉपिक यामध्ये बघितले, इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्स असेल त्याचा, किंवा सांख्यिकी माहिती असेल, हे सगळं आपण सेपरेट करूयात, जेणेकरून तुम्हाला पोल्ट्री हा टॉपिकच पूर्ण सोपा जाईल आणि सेपरेट समजलं जाईल. ठीक आहे. पशुपोषण आणि आहार म्हणजे आता न्यूट्रिशन नॉर्मल आहे, कोणतं खाद्य लागतं, किती प्रमाणात लागतं, यामध्ये मात्र आपल्याला काय पाहायचंय. ओला चारा असतो, आपल्याला बघितलं ना, आपण वैरण पण टाकतो, पेंड पण टाकतो. आपल्याला हा विचार केलाय का कधी की हे 2 वेगवेगळं का असतं, ओला सुका, त्या गोष्टी बघायच्या. त्या कधी टाकायच्या ते बघायचे, किती प्रमाणात टाकायच्या ते बघायचे. मग वासरू असेल तर त्याला किती देणार, मोठी गाय बैल असेल त्याला किती देणार, एखादी गाभण गाय असेल त्याला किती देणार, किंवा एखादी लॅक्टेटिंग काऊ असेल, की म्हणजे दुभत जनावर एखादं असेल, ज्या बाळ तिला पितंय वासरू, तर त्यांना किती आहार लागतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये कव्हर करूया. आता हे काय, वैरण, चारा, पशु पक्षी खाद्य, हे न्यूट्रिशन पाहिलं, यामध्ये आपण खाद्य पाहणार आहोत. फॉडर, फीड्स कोणत्या पद्धतीचे असतात, कसे बनवायचे, कोणत्या प्रजाती त्यासाठी आपण वापरतो, म्हणजे वनस्पतींच्या कोणत्या प्रजाती वापरतो, मग ज्वारी असेल वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी आपण सगळ्यात कव्हर करूया. आता 9वा टॉपिक काय, महाराष्ट्र राज्यातील कुक्कुट पक्ष्यांचे आणि पशुधनाचे सर्वसाधारण रोग. आता स्पेसिफिकली त्यांनी महाराष्ट्र म्हटलंय, ह्यामध्ये जास्त फरक नाही पडत, थोडेसे रोग असतात वेगवेगळे, पण आपण फोकस महाराष्ट्रावर करूया. आणि काही महत्वाचे जर आपल्याला रोग वाटले तर ते पण आपण यात कव्हर करूया, जेणेकरून जरी प्रश्न आले थोडे बाहेरचे, थोडे अवघड, तरी आपल्याकडून ते सॉल्व्ह झाले पाहिजेत. आता यामध्ये क्वेश्चन आता बघूयात आपण आता कसे येत आहेत.
क्वेश्चन मला काही काही ज्या टॉपिकवर जे सापडलेत तेच मी टाकलेत. याचा अर्थ असा नाहीये की यावर क्वेश्चन आला नाही किंवा यावर प्रश्न येणारच नाही असा अर्थ नाहीये. मला जे सापडले तुम्हाला मी फक्त एक्झाम्पल म्हणून इथे क्वेश्चन टाकलेत. ह्याचा अर्थ ह्याच्यावर येणार नाहीत असं नाही. फक्त जे सापडले ते आपण एक सॅम्पलसाठी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी हे क्वेश्चन आणले. काय क्वेश्चन आहे हा? कोणत्या आजाराला दगडी असे म्हणतात? आता ज्यांच्या घरी शेती असेल किंवा ज्यांनी प्रयत्न केला असेल थोडी माहिती घेण्याचा किंवा ज्यांच्या घरी कोंबड्या असतील, गाई गुरु असतील, त्यांना बऱ्यापैकी हे कळेल. घटसर्प, फऱ्या, स्तनदाह, रेबीज, तर कोणत्या आजाराला दगडी असं म्हणतात? हा एक प्रश्न आहे. मग सांगितलं तसं व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन वाचा, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. कोणत्या जंतासाठी ऑक्झिक्लोझेनाइड या जंतनाशकाचा वापर जंत प्रतिबंधक म्हणून केला जातो? आता म्हणजे आपल्याला औषधं पण बघायची आहेत, बरोबर? औषधं प्रत्येक रोगामध्ये आपण बघणारच आहोत. त्यामध्ये आपण 2 प्रकारची औषधं बघणार आहोत. एक तर इथं काय म्हटलंय, प्रतिबंधक म्हणून, म्हणजे अगोदर आपण लस देतो ना, त्या बघायच्यात आपल्या लशी की प्रतिबंधन म्हणून, आणि उपचार म्हणून की आपण औषध कोणतं देणार आहोत. आता यामध्ये काय आहे? पट्टकृमी, गोलकृमी, चपटीकृमी आणि वरील सर्व. त्या कोणत्या आजारामध्ये आपण हे प्रतिबंधक म्हणून वापरतो? ठीक आहे. हा प्रश्न काय आहे? कोंबड्यांना कोणत्या वयात मॅरेक्सचे लसीकरण करावे? म्हणजे मॅरेक्स नावाची एक लस आहे, हे कळालं. आता इथे काय विचारले त्यांनी? कोणत्या वयात? म्हणजे असं एक शेड्यूल असणार आहे जसं आपल्या लहान मुलांना असतं की पहिल्या आठवड्यात ही लस द्या, ते BCG द्या, वगैरे वगैरे, पोलिओ द्या. ह्या गोष्टी आपल्याला इथे पण बघायच्या आहेत की पिल्लू, आता इथे एक ऑप्शन काय? एका दिवसात. ह्याचा अर्थ आपल्याला एका दिवसाचं पिल्लू असताना पण त्याला लस द्यावी लागते. आणि आपण हे लहानपणी पाहिलेलं असतं. ते वेटरनरी डॉक्टर यायचे, ते पायामध्ये एक लस टोचायचे. मग ह्याच गोष्टी आहेत. फक्त त्या तांत्रिक पद्धतीने माहिती घेतोय की ती लस कोणती असते आणि ती कधी द्यायची, कुठल्या दिवशी द्यायची आणि कशी द्यायची, म्हणजे त्याची पद्धत. 14 क्वेश्चन काय आहे की PPR हा आजार कोणत्या जनावरांमध्ये आढळतो? PPR म्हणजे एक ना काऊ, आणि त्याला काऊ बफेलो प्लेग असं काहीतरी म्हणतात. शेळ्या मेंढ्यांचा प्लेग म्हणतात त्याला. जनावरांमध्ये हा प्लेग टाईपचा एक रोग असतो. तर तो कोणत्या जनावरांमध्ये आढळून येतो असा हा प्रश्न आहे. तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा 1 सेकंद आणि हे क्वेश्चन एकदा वाचा, त्याचं उत्तर देण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक, महाराष्ट्र राज्यातील पशुधन आणि कुक्कुट पक्षी यांच्याशी निगडीत सांख्यिकी माहिती. हा टॉपिक आपण आज घेणार आहोत आफ्टर सिलेबस. म्हणजे काय? इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिक्स दोन्हीचं पण. म्हणजे आपल्याला हे तर माहित पाहिजे की आपल्याकडे किती प्राणी, किती पक्षी आहेत, त्यांची वाढ होतीये का, मग वाढ होत असेल तर का होतीये, कुठं होतीये, आणि जर घट होत असेल तर ती का होतीये, कुठं होतीये, त्याची कारणं काय आहेत, मागच्या वर्षीपेक्षा आता काय झालंय, आणि आपण गणना का करायची, कधी करायची, कोण करतं, या सगळ्या गोष्टी. किती प्रमाणात आहेत प्राणी पक्षी हे माहित असल्याशिवाय आपण त्यांचं व्यवस्थापन करू शकत नाही. त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. काय प्रश्न आहे? खूप सोपा, सिंपल प्रश्न आहे की महाराष्ट्रात पशुगणना दर किती वर्षांनी होते? म्हणजे महाराष्ट्र पण आहे, भारत पण आहे, असं पण असेल, हे पण आपल्याला बघायचंय. हा पण प्रश्नाचं उत्तर देण्याचं तुम्ही लॉजिक लावा. आन्सर माहित नाहीये तर आता सध्या लॉजिक लावा की कसं याचं उत्तर आपण देऊ शकतो. ठीक आहे. आता पुढे, पशुधनाचे कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महत्व. ऑफकोर्स आपल्याला हा टॉपिक बघणं आहेच. आपण हे सगळं करतोय ते का करतोय? म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे किती कॉन्ट्रीब्युशन देत आहेत, मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये आपण चेक करणार? आपल्या उत्पादनामध्ये, म्हणजे अंडी असतील, दूध असेल, मांस असेल, त्यामध्ये ह्यांचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे. परत रोजगार असेल, मग रोजगारामध्ये परत 2 प्रत्यक्ष रोजगार आहे, अप्रत्यक्ष रोजगार आहे. त्यामध्ये परत महिला आहेत, महिलांना किती रोजगार मिळतोय, या गोष्टी बघायच्या आहेत. परत आपल्याला GDP पाहायचं आहे, GDP मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. परत ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. परत ऍग्रिकल्चर मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. बरोबर. छोट्या छोट्या डीप गोष्टी आपण जायच्या, खूप सोप्या असणार आहेत, त्याला घाबरायचं अजिबात नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवूयात, लॉजिकली आपण लक्षात ठेवूयात. या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये पाहूयात. परत आपण त्यामध्ये रँक्स पाहणार आहोत. भारताची रँक किती आहे, या सगळ्यात किती नंबरला आहे भारत, या बघूयात. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण किती वर आहोत, आपल्याकडे किती लाईफ स्टॉक आहे. आपली आता ऍग्रिकल्चर इकॉनॉमी ना, म्हणजे कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था आहे असं म्हणतात अजून पण, किंवा होती अगोदर. अजून पण खूप मोठा वाटा आपला ऍग्रिकल्चरवर आहे. जरी आपली पूर्ण ऍग्रिकल्चर आधारित नसली इकॉनॉमी, तरी वाटा तर आहे.
मग ह्या सगळ्याचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो, लाईव्हस्टॉक त्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करतं, याच फक्त आपल्याला गोष्टी पाहायच्या त्यामध्ये. दुसरा टॉपिक काय नंतर, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. यामध्ये क्वेश्चन तसे जास्त मला सापडले नाहीयेत, पण यामध्ये क्वेश्चन येऊ शकतात आणि हे सोपे क्वेश्चन असतात. म्हणजे की फॉर एक्झाम्पल खव्यामध्ये किती प्रमाणात मॉइश्चर असावं, किंवा तुपामध्ये किती प्रमाणात मॉइश्चर असतं, अशा गोष्टी, किंवा तुपामध्ये ऑइल फॅटचं प्रमाण वगैरे किती असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण तो एक चार्ट बघणार आहोत, त्यामध्ये प्रत्येक प्रोडक्ट त्याचं किती मॉइश्चर असतं आणि सोप्या गोष्टी आहेत. मॉइश्चर फार कमी असतं, फॅट जास्त असतं. मग त्यामध्ये परत दुधाचे, आता हे दूध हे झालं मिल्क प्रोडक्टचं. दुधाची वैशिष्ट्ये आपण बघूयात, काय तर न्यूट्रिशन असतं, गाय म्हैस यामध्ये काय फरक असतो दुधाचा. परत तुम्हाला आज एक काम मिळाली या संदर्भात, ए टू मिल्क काय असतं हा शोध तुम्ही लावायचा आज. तुम्हाला हा प्रश्न पडलाय का कधी, जे ऍड्स असतात आपल्या रस्त्यावर लावलेले असतात की इथे ए टू दूध मिळेल किंवा ए टू दुधाचं सप्लाय होईल, ते काय असतं, ए टू दूध म्हणजे काय, ह्याचा शोध आज तुम्ही लावा, गुगल सर्च करा. ह्या गोष्टी आपण बघूयात, मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स. ठीक आहे. 13वा टॉपिक आहे व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे धवल क्रांती. आपण हरित क्रांती ऐकलंय, तसंच धवल क्रांती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे धवल क्रांती कधी झाली, का झाली, कुणी केली, त्या गोष्टी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत डिटेलमध्ये एकदम. स्पेसिफिक गोष्टी, त्याची कारणं काय होती किंवा ती का चालू झाली, त्यामध्ये कोणाचा वाटा होता, त्यामध्ये कोणत्या शासकीय योजना होत्या, कशी शासनाने मदत केली, किती कॉन्ट्रीब्युशन केलं, वगैरे वगैरे गोष्टी आपण पाहणार आहोत. आता क्वेश्चन त्यामध्ये काय आहे, खालीलपैकी कोण श्वेतक्रांतीशी निगडीत आहे. खूप तुम्हाला कळते की बेसिक प्रश्न आहे हा, तरी पण मला तुम्हाला हे सांगायचंय की या PYQ वर तुम्ही जाऊ नका. फक्त प्रिव्हियस इयर असे येतात म्हणून असाच अभ्यासात आपण करूयात असं नाही करायचं. पॅटर्न बदलत चाललाय, भरती खूप दिवसांनी आली आहे, खूप सारी लोक तयारी करणार आहेत किंवा कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत चालली. प्लस आता TCS कडे गेले तर ते IBPSच्या धर्तीवरती ही एक्झाम तसे क्वेश्चन ते आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आपण ना थोडं 1-2 पावलं पुढे जाऊन तयारी करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून मी परत म्हणले तसं अगोदर की आपला सक्सेस रेट वाढला पाहिजे, आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर नाही जायला पाहिजे. ठीक आहे, ह्या दृष्टीने आपण तयारी करूयात. तर कोण निगडीत आहे याशी असं विचारले, स्वामीनाथन आहेत, वर्गीस कुरियन आहेत, नॉर्मन बोरलॅग आहेत किंवा बाळासाहेब सावंत. आता 14वा टॉपिक, हे आपले शेवटचे 2 टॉपिक आहेत आता. मिल्क क्वालिटी इन्स्पेक्शन म्हणजे दुग्ध गुणवत्ता नियंत्रण. म्हणजे तुम्हाला हे कळालं असेल की आपण फक्त मागे दुधाची वैशिष्ट्ये पाहिली इथे, तर ते पाहून आपल्याला थांबून चालणार नाही. म्हणजे काय, आपल्याला दुधातली भेसळ कळाली पाहिजे, भेसळ कशी केली जाते, ती कशी ओळखली जाते, त्याच्या टेस्ट कोणत्या असतात, कोणते किट्स अवेलेबल असतात, बरोबर, किंवा कोणते पदार्थ त्यामध्ये वापरतात, त्यासाठी एखादा कायदा आहे का, एखादं रेग्युलेशन आहे का, तिथं पण आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करू. तर मिल्क क्वालिटी इन्स्पेक्शन हे होणार आहे त्यामध्ये चेक. आता त्यामध्ये एखादा क्वेश्चन बघूयात आपण. हा काय, लॅक्टोमीटर कशासाठी वापरतात. लॅक्टोमीटर हे उपकरण कोणत्या पर्पजने आपण वापरतो, कोणत्या उद्देशाने आपण ते वापरतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी वापरतो, घनता मोजण्यासाठी वापरतो, फॅट मोजण्यासाठी वापरतो, की दोन्ही पण मोजण्यासाठी वापरतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघूयात. जसं की फळांची शुगर मोजण्यासाठी एक उपकरण असतं, तशाच ह्या गोष्टी इकडे पण आपण चेक करूयात. ठीक आहे. आता शेवटचा टॉपिक काय आहे, दुग्धजन्य पदार्थ, त्याचं उत्पादन तंत्रज्ञान. मग अशा आपण प्रॉडक्ट्स पाहिले ना, तर ते कसे बनवायचे, छोटीशी प्रोसिजर असणार आहे. त्यावर आपण फक्त मिल्क प्रोडक्ट कसे बनतील आणि मिल्कची वैशिष्ट्ये ह्याच्यावरच थोडा जास्त भर देऊयात. आणि प्रोडक्ट कसे बनवायचे, त्याची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी काय असते, त्यात काय वापरतात, दूध कसं उकळायचं, थंड का करायचं, मग त्यामध्ये जंतू प्रभाव कसा होणार नाही ह्याची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आपण यात पाहूयात. क्वेश्चन काय आहे याच्यावरचा, गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाचा सामू जास्त असतो. 15 ते 38 डिग्री सेंटीग्रेड तापमानात दुधात सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि होमोजिनायझेशनमुळे दुधाचा घट्टपणा वाढतो. तर यातली आपल्याला काय विचारलं त्यांनी, सत्यविधाने ओळखा. तर हा प्रश्न आहे याच्यावरती. अशा पद्धतीने आपण सिलेबस हा पाहणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला सिलेबसचे सब टॉपिक थोडं सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्हाला आपल्याला ते तयारी त्या दृष्टीने करायची. PYQ आपण बघितले की जसे आपले असे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील, याच्या पलीकडे अजून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तसे आपण तयारी करणार आहोत. तर हे सगळं असं आहे, हा सगळा सिलेबस आहे. आता आपण सुरुवातीच्या लेक्चरला सिलेबसला हात न लावता एक छोटासा टॉपिक जो आपण मगाशी बघितला सांख्यिकी माहितीचा, तो आपण आज सेन्सस म्हणून